दुपारच्या मस्त झोपेतून उठल्यानंतर डोक्याची आठवण झाली, कारण डोकं फणफणत होतं. मस्त तेल लावून घेतलं, त्यानंतर केस वगैरे करून घेतले, त्यानंतर मस्त फ्रेश झाले आणि थोडासा नट्टापट्टा केला. नट्टापट्टा करून झाल्यानंतर पहिला चहा ठेवायची घाई, तर दूध तापायला ठेवलं, कारण दूध तापवलेलं नव्हतं. तर दूध तापायला ठेवलं, त्यानंतर मस्त असा चहा केला आणि चहा पिल्यानंतर बाकीच्या कामांना म्हणलं चला सुरुवात करावी. तर आज डोकं दुखत होतं म्हणून म्हटलं चला शॉर्टकट मारावं, पण इतका पचका जबर झालेला आहे ना, तो तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेलच. तर चहा पाणी झाल्यानंतर म्हटलं चला यांना म्हटलं मला पाव आणून द्या, मस्त भजीपावचा बेत टाकू. लोक नाश्त्याला भजीपाव खातात, पण मला कंटाळा आलता, त्याच्यामुळे म्हटलं चला आज डिनर भजीपावाचा करायचा. तर त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि म्हटलं ॲटलिस्ट पाव भेटतील, पण इतकं नशीब फुटकं होतं ना आज की पाव काय आम्हाला भेटलेच नाही. त्याच्यासाठी म्हटलं यांना पावाला लावलं आणि तोपर्यंत आपलं कांदा वगैरे कापून म्हटलं प्रिपरेशन करून ठेवा. त्याच्यामुळे एवढी मोठी अशी कोथिंबीर घेतली आणि एवढे मोठे कांदे सोलून घेतले. आणि बघा लोक कढईत भजे तळतात, पण इथं आमचं भलतंच आहे, मी कढईमध्ये भज्याचं पीठ काय म्हणतात कालवते. तर असा आबडधोबड येडावाकडा कांदा कापून घेतला, कारण एवढा बारीक कांदा कापून पण भज्याची टेस्ट काही एवढी खास लागत नाही, त्याच्यामुळे असा येडावाकडा कापलेला कांदा भारी लागतो. तर हे भज्याचं प्रिपरेशन मी करून घेतलेलं होतं, पण नंतर फोन आला की बाबा पाव नाही आहेत, त्याच्यामुळे झाला ना राव पचका. असा पचका कधीच कोणाच्या बाबतीत व्हावा नाही. प्लॅन एक होतो आणि घडतं. तर आता एवढी सगळी तयारी केल्यास अशी मी पीठ भिजवलं पण होतं आणि भिजवलं ओवीची घाई होती की मम्मी भूक लागली. लगेच मग घेतलं तेल, ठेवलं कढईत तापायला आणि तापल्यानंतर असं भज्यांना मस्त सुसाईड करायला लावला आणि ते पारवा अशी खाली बुडल्यानंतर तेलात पारवा अशी तरंगत पोहली आणि पोहून झाल्यानंतर फुगून जेव्हा वर आली तेव्हा मग मी त्यांना काढून घेतलं. तर मस्त अशा लाल कलरवरती काढून घेतलेली आहेत. तर मस्त अशी भजी पण झाली होती, छान गोल भजी, जी कांदा भजी म्हणतो ती. त्याच्यानंतर एवढं कुठं भागतंय का हो, लगेच पापड्या वगैरे तळायला घेतलं. पापड्या कुरडई हे सगळं झालं आणि मग आता करायचं काय, पाव तर भेटले नाही. मग पटदिशी असे सांडगे पण तळून घेतले आणि सांडग्याची शॉर्टकट भाजी पटकन तयार केली आणि 3 भाकरी थापल्या. झालं ना रेडी. किती नाही म्हणलं तरी पोटासाठी सगळ्या गोष्टी खातातच. तर आता एवढ्या मेहनतीने मी व्हिडिओ बनवते, एडिट करते, तर आता तुम्हाला फक्त फुकटचं लाईक करायला काय जाते, त्याच्यासाठी थोडी तुम्हाला काय एफर्ट्स करायचे. फक्त अंगठा दिसतोय तेवढा प्रेस करा बरं, आणि तिथं खाली सबस्क्राईब असेल केलं नसेल तर पटकन लवकर करून घ्या, जेणेकरून जेव्हा केव्हा व्हिडिओ येतील तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर भेटतील आणि एकही व्हिडिओ मिस करणार नाही. सो आजच्या ब्लॉगमध्ये